हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंग मधील बेसिक कन्सेप्ट्स पाहणार आहोत. आता GST म्हणजे काय पहा. जी म्हणजे काय गुड्स, एस मीन्स सर्व्हिस अँड टी मीन्स टॅक्स. मग GST स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST म्हणजेच काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजेच आपलं शॉपमध्ये जाऊन काही माल खरेदी केला तर त्याच्यावरती जो टॅक्स घेतला जातो त्याला काय म्हणायचं, गुड्सवरचा टॅक्स. अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट काय करत असते, वेगवेगळ्या सेवा पुरवित असते. फॉर एक्झाम्पल हॉस्पिटलची सेवा किंवा अकोमोडेशन, रेस्टॉरंट, अशा वेगवेगळ्या काय सुविधा आपल्याला पुरवत असते, सेवा पुरवत असते. त्याच्यावरचा जो टॅक्स असतो त्याला म्हणायचं सर्व्हिस टॅक्स. आता GST इज अँड इनडायरेक्ट टॅक्स. GST हा काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. आता इनडायरेक्ट टॅक्स म्हणजेच काय, डायरेक्ट गव्हर्नमेंटकडे न देता आपण काय करतो, शॉपमध्ये गेल्यानंतर काय करतो, वस्तू खरेदी करतो, माल खरेदी करतो. त्याच्यावर जो GST असतो तो आपण काय करतो, त्या वस्तूची जी किंमत असेल त्याच्यामध्ये काय असते, GSTची व्हॅल्यू पण ॲड असते आणि ती किंमत आपण काय करतो, त्या शॉपच्या मालकाला देतो आणि तो शॉपचा जो मालक असेल तो काय करतो, तो GST काय करतो, गव्हर्नमेंटकडे देत असतो. यालाच काय म्हणायचं, इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजेच आपण टॅक्स काय करतो, डायरेक्ट गव्हर्नमेंटकडे न देता काय करतो, शॉपच्या मालकाकडे देतो आणि तो शॉपचा जो मालक असेल तो काय करतो, गव्हर्नमेंटला देतो. देअरफॉर GST इज अँड इनडायरेक्ट टॅक्स. आता इन्कम टॅक्स हे काय आहे, डायरेक्ट टॅक्सचं एक्झाम्पल आहे. जर एखाद्या माणसाला काय असेल, 10 लाखच्या अबाव इन्कम असेल तर त्याला काय करावं लागतो, टॅक्स पे करावा लागतो. त्यावेळेस तो टॅक्स काय होतो, त्याचं जे पेमेंट असेल त्यामधून काय डायरेक्ट गव्हर्नमेंटला दिला जातो. आणि GST हा काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. टॅक्सेस दॅट एक्झिस्टेड बिफोर GST वेअर. GST येण्यापूर्वी कुठले टॅक्सेस एक्झिस्ट होते, तर एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, वॅट, कस्टम ड्युटी एक्सेट्रा, अशा प्रकारचे विविध टॅक्स काय होते, अस्तित्वात होते. ऑल दिस टॅक्सेस आर इन्क्लुडेड अंडर GST. दॅट इज व्हाय GST इज वन नेशन, वन टॅक्स, वन मार्केट. आता हे सगळे टॅक्सेस बंद होऊन काय फक्त एकच GST काय आपल्या देशामध्ये लागू केला आहे आणि म्हणूनच GST काय आहे, वन नेशन, वन टॅक्स आणि वन मार्केट. GST इज इन इफेक्टेड फ्रॉम 1 जुलै 2017. आता GST आपल्या इंडियामध्ये कधीपासून लागू झाला आहे, 1 जुलै 2017. 1 जुलै 2017 पासून आपल्या देशामध्ये GST लागू झाला आहे. हे तुम्हाला काय MCQ ला विचारलं जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही ही काय करायची, डेट लक्षात ठेवायची आहे. आता GSTचे काय 2 कॉम्पोनंट्स आहेत, CGST आणि SGST. पहा, CGST अँड SGST आर 2 कॉम्पोनंट्स ऑफ GST. CGST म्हणजे काय, C मीन्स काय, सेंट्रल, अँड GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजेच काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि विच इज पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. हा टॅक्स काय केला जातो, सेंट्रल गव्हर्नमेंटला दिला जातो. SGST म्हणजेच काय, S मीन्स स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विच इज पेड टू द स्टेट गव्हर्नमेंट. हा टॅक्स काय केला जातो, स्टेट गव्हर्नमेंटला दिला जातो. आता हे दोन्ही टॅक्स काय असतात, दोन्ही टॅक्सची व्हॅल्यू काय असते, इक्वल असते. जो GST असेल त्याच्या काय असते, ह्या CGST आणि SGST काय असतो, या हाफ असतो. फॉर एक्झाम्पल जर GST काय असेल 10% असेल तर CGST 5% असेल आणि SGST 5% असेल. म्हणजे या दोन्हीची व्हॅल्यू काय असते, सेम असते आणि ती कशी असते, GSTच्या हाफ असते. जो GST कलेक्ट केला जातो त्याच्यातला हाफ काय केला जातो, सेंट्रल गव्हर्नमेंटला दिला जातो आणि हाफ टॅक्स काय केला जातो, स्टेट गव्हर्नमेंटला दिला जातो. आता GSTIN हा आपल्याला टॅक्स इनव्हॉइसमध्ये राईट कॉर्नरमध्ये दिसून येतो. टॅक्स GST मीन्स काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, अँड IN मीन्स आयडेंटिफिकेशन नंबर. मग GSTIN म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा काय असतो, डीलर्सचा आयडेंटिफिकेशन नंबर असतो. पॅन हॅज 10 अल्फा न्यूमरल्स. पॅनमध्ये काय असतात, 10 अल्फा न्यूमरल्स असतात. आता अल्फा न्यूमरल्स म्हणजे काय, अल्फाबेट आणि नंबर्सचं कॉम्बिनेशन असतं. सिमिलरली GSTIN हॅज 15 अल्फा न्यूमरल्स. त्याचप्रमाणे GSTIN मध्ये किती असतात, 15 अल्फा न्यूमरल्स असतात. म्हणजेच अल्फाबेट आणि नंबर्सचं कॉम्बिनेशन असतं. इट इन्क्लूड्स 10 डिजिट पॅन ऑफ द डीलर. आता हा जो GSTIN चे काय 15 अल्फा न्यूमरल्स असतात त्यावर असतो, 10 डिजिट पॅन नंबर असतो त्यामध्ये.
आता GSTIN साठी एक्झाम्पल पहा दिलेला आहे. हा काय आहे? GSTIN आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर इथे दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय काय असतं, या नंबरवरून आपल्याला काय काय कळतं पहा. फर्स्ट 2 डिजिट्स आहेत, ते काय आहेत? 2 डिजिट्स फॉर स्टेट कोड. हा काय असणार आहे? स्टेट कोड असणार आहे. आता 27 हा महाराष्ट्राचा कोड आहे. त्यानंतर जे 10 डिजिट्स असतात, तो काय असतो? 10 डिजिट पॅन ऑफ द फर्म. फर्मचा काय असतो? 10 डिजिट पॅन नंबर असतो. पॅन म्हणजेच काय? परमनंट अकाउंट नंबर. त्यानंतर येथे पहा आपल्याला दिसतं 1 म्हणजेच काय? जर एक बिझनेस असेल तर त्याचं एक रजिस्ट्रेशन असतं. मग आता 1 आहे म्हणजेच काय? 1 रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन. एखाद्याचे जर 2 बिझनेस असतील तर येथे काय असणार आहे? 2, आणि त्याचं काय असणार आहे? ते मग 2 रजिस्ट्रेशन असणार आहे. 2 बिझनेससाठीचं 2 रजिस्ट्रेशन. जर 3 असेल तर 3 बिझनेससाठी 3 रजिस्ट्रेशन असणार आहे. आता झेड युनिफॉर्म फॉर ऑल. सगळ्यांसाठी झेड हा काय असणार आहे? कॉमन असणार आहे. त्यानंतर 5 म्हणजेच काय? चेक सम डिजिट. आता चेक सम डिजिट म्हणजेच काय? कन्फर्म्स द व्हॅलिडिटी ऑफ GSTIN व्हेन एंटर्ड ऑन GST पोर्टल. आपण GST पोर्टलवर एंटर केल्यानंतर आपल्याला GSTIN ची व्हॅलिडिटी काय होणार आहे? कन्फर्म होणार आहे. नेक्स्ट पहा HSN कोड. सगळ्या गुड्सचं क्लासिफिकेशन करून त्यांना काय? स्पेसिफिक न्यूमरिकल कोड्स दिलेले आहेत आणि त्यालाच म्हणायचं HSN कोड. फुल फॉर्म ऑफ HSN इज. आता याचा फुल फॉर्म काय आहे पहा. H means harmonized, S means system, N means nomenclature. Harmonized system nomenclature हा याचा फुल फॉर्म आहे. एक्झाम्पल प्लास्टिक. जर प्लास्टिकच्या वस्तू असतील तर त्याच्यासाठी काय असणार आहे? एक वेगळा काय असणार आहे? न्यूमरिकल कोड. रबर असेल, रबरचे आर्टिकल्स असतील तर त्यासाठी वेगळा न्यूमरिकल कोड. जर वूड आर्टिकल्स असतील तर त्याच्यासाठी वेगळा न्यूमरिकल कोड. अशा प्रकारे काय असणार आहे? गुड्सचं क्लासिफिकेशन करून त्यांना न्यूमरिकल कोड दिलेला असतो. त्यालाच HSN कोड म्हटलं जातं. ॲज युजल देअर इज नेम ऑफ द शॉप, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनव्हॉइस नंबर, मोबाईल नंबर अँड ईमेल ID ऑल्सो इन द टॅक्स इनव्हॉइस. या सगळ्या गोष्टी टॅक्स इनव्हॉइसमध्ये असणार आहेत. काय काय असणार आहे? तर शॉपचं नेम असणार आहे, ते ॲड्रेस असणार आहे, स्टेट असणार आहे, डेट असणार आहे, इनव्हॉइस नंबर असणार आहे, मोबाईल नंबर असणार आहे आणि ईमेल ID सुद्धा असणार आहे. रेट ऑफ GST आर डिफरंट फॉर डिफरंट प्रोडक्ट्स. आता GSTचा रेट हा सगळ्या प्रोडक्टसाठी सेम असणार आहे का? नाही. GSTचा रेट हा काय असणार आहे? सगळ्या प्रोडक्टसाठी काय असणार आहे? वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी वेगवेगळा असणार आहे. सच ॲज काही प्रोडक्टसाठी काय असेल? 0% असेल, काहीसाठी 5%, 12%, 18% अँड 28%. असा काय असणार आहे? GSTचा रेट असणार आहे. These rates are fixed and prescribed by the government. हे रेट्स काय असतात? फिक्स असतात आणि ते प्रिस्क्राइब्ड बाय गव्हर्नमेंट, आणि ते गव्हर्नमेंटने काय केलेले असतात? फिक्स केलेले असतात. इन द टॅक्स इनव्हॉइस फॉर गुड्स देअर इज HSN कोड. टॅक्स इनव्हॉइस, गुड्सच्या टॅक्स इनव्हॉइसमध्ये HSN कोड असतो. तर सर्व्हिस इनव्हॉइसमध्ये SAC कोड असतो. SAC कोड म्हणजे काय? सर्व्हिस अकाउंटिंग कोड. आता SAC म्हणजे काय? सर्व्हिस अकाउंटिंग कोड. सर्व्हिसेस आर ऑल्सो क्लासिफाईड अँड स्पेशल कोड नंबर्स आर गिवन. दीज आर कॉल्ड SAC ऑर सर्व्हिस अकाउंटिंग कोड. आता सर्व्हिसेसचं सुद्धा काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्याला सुद्धा स्पेशल कोड नंबर्स दिले जातात आणि त्या कोड्सलाच काय म्हणायचं? दीज आर कॉल्ड सर्व्हिस अकाउंटिंग कोड, SAC. फॉर एक्झाम्पल पहा, रेल्वे ट्रान्सपोर्ट असेल, बस ट्रान्सपोर्ट, गेस्ट हाऊस, कुरिअर सर्व्हिस, वॉटर पार्क, सिनेमा, एक्झिबिशन, ह्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत वेगवेगळ्या. या सर्व्हिसेसचं काय केलं जातं? क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्यांना स्पेशल कोड नंबर्स दिले जातात आणि त्यालाच काय म्हणायचं? SAC किंवा सर्व्हिस अकाउंटिंग कोड. SACचा फुल फॉर्म काय आहे? सर्व्हिस अकाउंटिंग कोड. अशा प्रकारे हे सगळे पॉईंट्स काय करायचे? तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फर्स्ट काय आहे पहा, GST. आता GST म्हणजे काय? GST स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST म्हणजेच काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता GST